श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे व्लॉग स्वामींच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर। स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, 5 ऑगस्ट श्रावण महिना सुरू होणार आहे। तर आपल्याला महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी कोणता ग्रंथ वाचायचा आहे, कशाचे पारायण करायचे आहे आणि कोणती कामे चुकूनही करायची नाहीत, ही या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। माहिती महत्त्वाची आहे, तुमच्या गरजेची आहे, तुम्हाला उपयोगात येणारी आहे, तरी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। महादेवाच्या उपासनेसाठी श्रावण महिना सर्वात महत्त्वाचा मानला जातो, त्यामुळे महादेवाचे भक्त वर्षभर या पवित्र महिन्याची आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात। देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू सृष्टीचा भार भगवान शंकरावर सोपून योगनिद्रेत जातात, त्यामुळे या काळात भगवान शिवाच्या आराधनेला विशेष महत्त्व आहे। शिवाचा आशीर्वाद देणारा श्रावण महिना आज ह्या वर्षी 5 ऑगस्ट 2024 पासून सुरू होणार आहे। भगवान शंकरांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांचे भक्त श्रावण महिनाभर त्यांचे पूजन, जप, उपवास करतात। कोणी त्यांना दूध अर्पण करून तर कोणी गंगाजल अर्पण करतात व भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतात। श्रावण महिन्यात केव्हा, कोणत्या दिवशी आणि कोणत्या पद्धतीने तुम्हाला शिवपूजेचे पूर्ण फळ मिळेल ते सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ। भगवान शंकराचा महिना सोबतच अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे। श्रावण महिन्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासूनच भाविक भक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी पुराण वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आराधना करत असतात। याच पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, आपली दुःख, रोग, चिंता हटावी यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पूर्व काळात शिवलीला अमृत पोथीचे पारायण करण्यास सांगितले आहे। हे पारायण केल्याने काय फळ मिळते व या श्रावण मासाच्या पर्व काळात हे पारायण कसे करावे हे आपण आता जाणून घेणार आहोत। श्रावण महिन्यात शिवलीलामृत पोथीचे पारायण का करावे? शिव म्हणजेच देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहेत। यांचा वेद आणि पुराणांचा उल्लेख सापडतो। मनुष्य जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख, संकटे असतातच। याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावी, आपले जीवन सार्थ व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावे आणि यासाठी श्रावण महिन्याच्या या पवित्र पर्वात शिवलीलामृत पोथीचे पारायण नक्की करावे, असे संत महात्मे पण सांगतात। शिवलीलामृत पोथीच्या 15 अध्यायांपैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला जीवनातील प्रत्येक प्रश्नाची उत्तरे नक्की मिळतात। प्रत्येक अध्यायातून नेमके काय फळ मिळते आणि यासोबत हे पारायण कशा प्रकारे करावे हेही आपण पुढे जाणून घेणार आहोत। शिवलीलामृताच्या प्रत्येक अध्यायामध्ये आपल्याला मिळेल जीवनाचा सार। भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण नक्की करावे। शिवलीलामृत पोथीचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात। तसेच मित्रांनो, दुसऱ्या अध्यायात आपल्याला शिवभक्तीची अनुभूत प्राप्ती देखील होते। तिसऱ्या अध्यायातून आपल्या पापांचे क्षालन होऊन जीवनाला सद्मार्गाची दिशा मिळते। चौथ्या अध्यायाने शिवपूजनाचे यथोचित फळ प्राप्त होऊन आपल्यावर येणारी आपत्ती टळते। 5व्या अध्यायातून आपल्यावर येणारे संकटे हरतील व आपले गतवैभव आपणास पुन्हा प्राप्त होईल। 6व्या अध्यायाच्या पठणाने स्त्रियांचे अकाली वैधव्य टळेल, त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल। 7व्या अध्यायाच्या पठणाने शिवशंकरांची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येईल। 8व्या अध्यायातून संकटे, शारीरिक व्याधीतून सुटका मिळेल। 9व्या अध्यायातून पूर्वजन्माची स्मृती होऊन या जगाचा उद्धार होईल। 10वा अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवी दिशा मिळेल। 11व्या अध्यायानंतर अपमृत्यू टळेल, हित शत्रूंचे बळ कमी होईल, प्रतिष्ठा, मान सन्मान वाढेल। 12व्या अध्यायानंतर आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होईल, परिवारातील भूत पिशाच्य बाधा नष्ट होईल। 13व्या अध्यायातून अध्यात्माची गोडी लागेल, अडकलेली कामे मार्गी लागतील।
तसेच मित्रांनो 14व्या अध्यायातून गुरुकृपा लाभेल, याचसोबत विद्येची प्राप्ती होईल. शिवलीलामृतातील 15वा अध्याय हा कथेचा सार आहे. या अध्यायाच्या पठणाने पोथीच्या पारायणाची सांगता होईल व आपण केलेले पारायण सुफळ संपूर्ण होईल. कोणत्याही सोमवारी सकाळी किंवा सायंकाळी शंकरांच्या मंदिरात जाऊन किंवा आपल्या घरातील शिवपिंडीवर 11 बेलाची पाने पिंडीवर व्हावी व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती, समाधान, आनंद, जी इष्ट कामना असेल ती बोलून प्राप्त करण्यासाठी श्री शिवलीलामृत पोथीचे 7 दिवसाचे पारायण करणार आहे. तरी हे कार्य भगवान श्री शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथीची पारायण करावे, वाचन करावे. शुचिर्भूत असावे. पारायण करताना दिवा तेवत ठेवावा. पारायण संपल्यानंतर शंकरांच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ती तांदूळ व दक्षिणा ठेवावी. शिवभक्त ब्राह्मण किंवा साधूला यथाशक्ती यथाभक्ती दक्षिणा व पांढरे शुभ्र वस्त्र दान द्यावे. गरजू व्यक्तींनाही यथायोग्य मदत नक्की करावी. पोथी मोठ्याने वाचली तरी चालेल, इतरांनाही ऐकू देत आणि स्वतःला पण पूर्ण घरामध्ये त्याचं श्रवण होऊ देत. ग्रंथ वाचन पूर्ण झाल्यावर 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप नक्की करावा. शक्य झाल्यास रोज जप करावा. भगवान शिवाला प्रिय असलेल्या श्रावण महिन्यात दररोज सूर्योदयापूर्वी उठण्याचा नक्की प्रयत्न करा आणि दररोज स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगेचे पाणी टाकून स्नान करा. श्रावण महिन्यात प्रदोष काळातच भगवान शिवाची पूजा करण्याचा प्रयत्न करा, कारण या काळात पूजा केल्याने देवांचे देव महादेव प्रसन्न होतात आणि इच्छित वरदान नक्की देतात. श्रावण महिन्यात शिवपूजनात गंगाजलासह महादेवाला प्रिय असलेली शमी आणि बेलपत्र अर्पण करा. ही दोन्ही पानं नेहमी देठ तोडून उलटे अर्पण करावेत. श्रावण महिन्यात भगवान शंकराला दूध, दही, मध इत्यादी अर्पण केल्यानंतर जल अर्पण करावे. तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण केल्याने विशेष फायदा मिळतो. शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान शंकरांच्या अर्धीच प्रदक्षिणा करावी. श्रावण महिन्यात देवी सतीने दुसऱ्या जन्मात कठोर नामस्मरण आणि उपवास करून महादेवाची प्राप्ती केली. श्रावण महिन्यातील सोमवारचं व्रत करताना शिवपूजेशी संबंधित काही नियम सांगण्यात आलेले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान शंकरांच्या पूजेमध्ये गंगाजलाचा वापर केलाच पाहिजे. असं मानलं जातं की भगवान शिवाचे सर्वात प्रिय गंगाजल अर्पण केल्याने शिवभक्ताला अश्वमेध यज्ञासारखेच पुण्य प्राप्त होते. श्रावण महिन्यात महादेवासह पार्वती, गणपती, कार्तिकेय आणि नागदेवता यांची देखील अवश्य पूजा करावी. महादेवाच्या पूजेसाठी भाविकांना कोणत्याही विशेष दिवसाची गरज नसते. मात्र श्रावण महिन्याबाबत धर्मग्रंथामध्ये हा महिना शिवाला अतिशय प्रिय असल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणून या महिन्यात माणूस भोलेनाथाला प्रसन्न करून घेतात, त्यांच्यावर अपार कृपेचा वर्षाव होतो. विशेष म्हणजे श्रावण महिना हा महिलांसाठी शिवशंकरांची सेवा करण्याची आणि आशीर्वाद मिळवण्याची उत्तम संधी आहे. विवाहित महिलांनी भाग्यवान होण्याच्या इच्छेने या महिन्यात शिव आणि पार्वतीची भक्तिभावाने पूजा करावी अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे अविवाहित मुलींनी चांगला वर मिळावा म्हणून शिवाची पूजा नक्की करावी. त्यामुळे श्रावण महिना मोठ्या उत्साहात शिवाची पूजा करतात. पण याशिवाय श्रावण महिन्याशी संबंधित काही नियम ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत, ज्यांचे पालन करणे महिलांसाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. ज्योतिषी सांगतात की शास्त्रात श्रावण महिन्यात भोलेनाथाची पूजा करण्याव्यतिरिक्त अशी काही कामे सांगितली आहेत जी महिलांनी केल्यास त्यांना भगवान शिव तसेच देवी पार्वतीचे अखंड सौभाग्य प्राप्त होते. चला तर मग जाणून घेऊया काय आहे ते काम.
देवी पार्वतीला समर्पित मंगळागौरी व्रत देखील श्रावण महिन्यात पाळले जाते। यासाठी विवाहित आणि अविवाहित महिलांनी श्रावण महिन्यातील सोमवार आणि मंगळवारी देवीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्या। तसेच विवाहित महिलांनी या दिवशी शृंगाराच्या वस्तूचे दान करावे असे मानले जाते की यामुळे अखंड सौभाग्य प्राप्तीचे वरदान मिळते। तसेच मित्रांनो, हिंदू धर्मातील धर्मग्रंथांमध्ये केलेल्या वर्णनानुसार शिव श्रावणात प्रसन्न मुद्रेत असतात। अशा स्थितीत रोज किंवा श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी महादेव आणि पार्वतीची भजने भक्तिभावाने म्हणावीत आणि श्रवण करावीत असे म्हणतात की यामुळे कुटुंबातील सुखशांती नांदते। तसेच मित्रांनो, असे म्हणतात की शिवभक्तीचे फळ तेव्हाच मिळते जेव्हा मनुष्य शांत चित्ताने पूजा करतो। ज्यामुळे ज्या स्त्रिया आपली उपासना यशस्वी करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे। विशेषतः श्रावण महिन्यात कोणाशीही वाद होत असल्यास ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा आणि तो होणारा वाद टाळावा। त्यामुळे राग शांत होतो असे म्हटले जाते। अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, सर्वांनी त्या अंमलात आणा, त्याचे नियम पाळा आणि भगवान शंकरांची पूजा करा। नक्की त्याचं फलप्राप्ती तुम्हाला होईल। आणि जी ही सेवा करता, स्वामींची करू, भगवान महादेवांची करू, जी ही सेवा करता ती विश्वासाने श्रद्धेने करा। आणि आपल्या स्वामी समर्थांचं नित्यनेम जे आहे, एक माळ जप, तारक मंत्र आणि स्वामी चरित्र सारामृतातले 3-3 अध्याय रोज पठण करा। व्हिडिओ आवडल्यास एक नक्की लाईक करा, शेअर करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। ओम नमः शिवाय।